रिपब्लिक डे. तर गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचं माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करतोय. आता हे बघा पिच एकदम टाकाटक झालं आहे आमचं आणि इकडे त्या बाउंड्री मार्किंग करतोय आम्ही ह्या पिचच्या हिशोबाने. डायरेक्ट मागे जा पूर्ण बाउंड्री. काय नेमकं तू करतो काय? तिकडून आता सरळ उचलून घ्या वर. टेप लगाएंगे. Come on this side boys. This is the pitch making boys. You pitch making, you coming. आज काय खेळ झाला नाही. आज फक्त बाउंड्री मार्किंग मस्त पिच मार्किंग करून घेतलं, कारण आज काय जास्त जण आले नव्हते. 26 जानेवारीमुळं आमच्याकडे बरेच असे सर आहे, सगळे काही ऑफिसर्स आहे, तर त्यांना तिथे प्रजासत्ताक दिनासाठी जावं लागतं. तर आता मी गावात आलो होतो ढोकळा पार्सल घ्यायला, कारण जेजूला ढोकळा खूप आवडतो. तर ढोकळा पार्सल घेतला इथून. माझ्या बॅकला बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आज. बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. डायरेक्ट बस आडव्या लावून दिले. तर ॲक्च्युली आज 26 जानेवारी तर SND कॉलेजची रॅली चालू आहे. खूप आवाज आहे डीजेचा, फुल जाम. जिजूंसाठी ढोकळा पार्सल आणला होता, त्यात इतका ट्रॅफिक जाम लागला का मला ते ढोकळा घेऊन यायलाच 1 तास गेला. 9ला गेलो होतो, 10 वाजले, कारण ते रिपब्लिक डेमुळं ट्रॅफिक जाम होता पूर्ण. तर जिजू निघून पण गेले, मम्मी पप्पा सगळे गेले. तर चला आता आवरून घेतो पटकन. आवरलंय माझं मस्तपैकी एकदम. हट हट करते तिला. डेंजर आहे ना, किती डेंजर आहे ना. दीदीला हट करते. झाडूने मारते तू, झाडूने मारते दीदीला. तुला चॉकलेटच नाही आता. तर आता मी इकडे मागे साईटवर चाललोय आणि हा बघा सिम्बा मागे मागे कंटिन्यू ॲज अ बॉडीगार्ड फिरत राहतो. बघ इथंच गाडी आली ती सकाळी लोडिंग करून. काय भांडू राहिले रे तुम्ही? फाटुकावरून भांडण झालं. फाटूक ना त्यामुळे तेच पर्यंत जोरात लावलं तो त्याला म्हणतो तो बापाची का म्हणलं, जाऊ दे तो बापाची नाही ना. गाडीची काळजी घेतली पाहिजे बरोबर. इथपर्यंत बरोबर. हे 2 ड्रायव्हर आहे ना आता बरोबर ना. मग यांचा बाप पुशील का गाडी? हा ना फडका ना, आपण पुसू. हा ना या गाडीवर थगट मावा ना. हे काय झाडेल होती काल मी. हे काय खाली? अरे जर चांगला ड्रायव्हर आला ना तंगड हाणेल तुम्हाला. हो हे दोघं ड्रायव्हर आहे काय? मग नाही, मी टिंगलचा भाग नाही, एक सिरियसली म्हणून राहिलो. लाज वाटत ती गाडीत बसायला. अजून 2 इंजेक्शन खोसून देईन बरं का. 12 सालांनी झाले का? मी नाही का? 12 नाही तिकडं. अरे, शुभम तसं नाही. एक सिरियसली अरे तुम्ही फडक सुद्धा मारते. डाग पडून गेले पार. परत हा गेले परत त्याच्यावर, तरी तुम्ही पुसायला तयार नाही. तसं फक्त नाही. काल ट्रॅक्टर नसेल धुतलं, फक्त धुवायचं नाव काढलं. तुमची गाडी तो नाही चालवी का मी नाही चालवी. गाडी तुम्ही दोघंच चालू राहिले. नाही मी आज सगळं धुवून ट्रॅक्टर गाडी. बोलू नका, करा पण ते. आज 26 जानेवारी. आज के दिन मेरा देश आजाद हुआ था. तर आता आपली गाडी भरती इथं पेवरची. एका साईटवर फक्त डिलिव्हरी करायची, फिटिंग त्यांचे ते करून घेणार आहे. तर आता हे भरतील पटकन. हीच गाडी घेऊन जाय. तुला काय सेपरेट गाडी लागते का? तर आता याच्यात पेवर भरलाय या टपकन. तर आता आम्ही दोघं पण घेतो जेवण करून. तसं कामं सगळे टाकाटाक चालू आहे. साईटवर पण छान काम चालू आहे. तर मम्मीने सकाळी स्वयंपाक केला होता ना, तो आहे आता मस्त बटाट्याची भाजी. ती एकदम आता सप्पा खातो. तर हे बघा आता मस्त चुरून घेतलंय आपलं भाजी आणि पोळी एकदम कडक. आणि हे घालतो आता पोटात. बस टाकाटाक. आपल्याला काय माहिती भाऊ, काय जवळ आहे तो राव द्यावं त्याला, त्याच्यावर ध्यान द्यावं नाही. रे बघा लाल्याला काय चालता बी आहे ना नीट. एकदम म्हातारा झाला तो तिकडे जाऊन बसलेला होता. आणलं त्याला इकडं तर तिथं ऑफिसच्या बाजूला. कुठे तिकडे का? तिकडे ठेवला पण सावलेलं राहिला शेड मध्ये ना. चल लय चाल झाली रे त्याची. हाल म्हणजे दादा आता म्हातारा झालाय. मात्र आली तर
आपण काय ते तरी जनावर आहे त्याच्या पायानं चालून एवढं लांब जायला होतं. अडीचशे भरायचे, अडीचशे. तर आता जिजूंची गाडी वॉशिंगला लावतोय कारण खूपच खराब झालेली, एकदम भयंकर कंडिशन मध्ये. कारण जिजू कधी गाडी धुवतच नाही, एकदम म्हणजे एकदम खराब झाली, बाहेरून तर पूर्ण धुळच बसलेली. तर आता धुवून ठेवतो मस्त, ते येतील संध्याकाळी, मग परत गाडी घेऊन जाते. बघा किती घाण झाली, काच पण बघा एकदम एकदम डेंजर. त्यांना वेळच नाही भेटत धुवायला. तर हे बघा आता एवढी घाण झालेली होती गाडी, धुतोय मी मस्तपैकी. वरतून घ्या डायरेक्ट टॉपनी. आता हे 6 तारीख म्हणजे लय लवकर करून द्यावं लागेल ती. पप्पा काय करू मग, घेऊ का नको? पप्पा काय म्हणे त्याच्यावर डिपेंड राहा, आपल्या मनाने काही करू नका. म्हणून मग ते आता ते तुम्हाला विचारायला आलो, काम होईल काय ऍडजस्ट ते. कारण पहिलेच खूप काम आहे आता याचे, पण काय हे किरकोळ कामं सोडून बी चालतील. नाही ना चालत, आपण त्याला राजी आहे. आपण काय 50 फुटाचं सोडित नाही. हो, मग कसं आहे, समजा यांचे पोल उभे करून, समजा 1 तारखेला जर तुम्ही तिकडे 2 पोल उभे करायला घेतले, 4 तारखेपर्यंत हाणून द्याल. यांना काय अर्जंट नाही आहे. हे मुखेडला टुर्नामेंट आहे आता. मुखेडला आहे, जळगावला आहे. मुखेडचं चांगलं आहे का करून जाऊ का? मी पाहिलं नाही बा, पण मग तिकडे जळगाव चांगलं आहे ते ग्राउंड. जळगावचं काय, मुखेडचं चांगलं खेळेल. 3,500 रुपये एंट्री फी. असं बघते कमी एंट्री फी जास्त. तर जिजूंची गाडी आहे बाब, कशी एकदम चकचकीत करून आणली बाहेर मस्त एकदम टकाटक. तर आज हिचा बड्डे, तर हिला आज 7 वर्ष झाले घेऊन. कोणत्याच अँगलनी वाटत नाही 7 वर्ष झाले. बघा काय मेंटेन ठेवली जिजूंनी मस्त. तर जिजू निघाले आता नाशिकवरून, येतील 1 तासात. आले का ते मस्त क्लीन गाडी पाहून एकदम खुश होणार आहे, मस्त टकाटक. तर आता मी चाललो आहे गावात, थोडंसं काम मला गावात, तर ते करून येतो. आणि तू काय खाणार आहे प्रेम? करतो ना. ठीक आहे, मग तसंच आता येते, आता पार्सल घेऊन येतो आम्हाला काहीतरी खायला. आणि किचन ओटा थोडा आवरून ठेव, फक्त भांडे बिंडे आहे ना मध्ये ठेवून दे, आणि ते प्लॅस्टिकचं सगळं बाहेर टाकून दे. कारण आता आपल्यालाच आवरायचं, मम्मी नाही आहे. परत परत सांगायला लावू नको, दे गाडीची चावी. चलो आता घरी, आणि मी मला बिर्याणी पार्सल आणली आता. तर 7:30 झाले, आता खाऊन घेतो. परत आमच्या टीमची आज मीटिंग आहे, तर आम्हाला GPL भरवायची आहे. तर त्यात इंटरनल लीगच आहे ती, तर त्यासाठी मीटिंग असते. खाऊन घेतो, पोर आले का परत 1-1.5 तास ती मीटिंग चालेल. बघा असं काही प्लेटर आहे मस्त, की खूप छान सुगंध येतो. हे खाऊन घेतो पटकन. ते मेंबर्स आले होते टीमचे, तर त्यांना म्हटलं तुम्ही बसा तिकडे, मी आलो लगेच. तर चला आता खाऊन झालेलं आहे, आणि जिजू पण आलेलं आहे. तर प्रेम तिकडे गाडी घेऊन गेला आहे, तर पटकन जिजूंना घेऊन येतो. तर इथंच उतरले मालगुडी जंक्शनला, आणि पोरं पण आले सगळे, सगळंच एकत्र झटपट पटापट झालं. नाही मग हे प्रोडक्ट वाल्यांनाच द्यायला पाहिजे. माझं म्हणणं आता तो गोणी येतो ना, त्याचं रॉयल आठवली त्याचं नाव तू टाकू देवा शकतो. medical त्याचा फर्म आहे. आहे, असंच ना. देवाचं मेडिकल आहे, तो टाकू शकतो. देवाला फोन करा ना. देवा आताच मेडिकल उघडलं म्हणे. आता उघडलं. तो बोलला पण. राहिले म्हणा तुला यावाच लागलं ना 5 मिनिटासाठी इकडं. पद्मा कोणच्या बी घराला तर हे बघा 2 मालक झाले आमचे फायनल, एक सांगू भाऊ आणि भैया दादा. तर तिसरा मालकाच्या शोधात. तर आता GPL चे 3 ओनर फायनल झाले आमचे, तर त्याच्यासाठी आयकॉन 3 वाटून दिले, तर त्याचं आता चिठ्ठीत आम्ही आयकॉन वाटणार आहे. तर आता तात्या चिठ्ठ्या मिक्स करून उधळत आहे. नाही, ज्या रॅन्डम ज्या सिक्वेन्सने ठरले ना, त्याचे चिठ्ठ्या उचलायला कोणी नाही नाही, कोणी उचला, जे खाली पडेल ते उचला. ज्याला जी वाटेल ते उचला. उलट शेवटचं उचला ती बाहेर राहणार आहे. एक एक ओपन करा आता. हा थांबा. हा ठीक भैया आहे. उचल. भैया घेऊ ओपन का? हातात ठेव फक्त, ओपन नंतर करा. कोण आहे? थांबा पूर्ण फोल्ड ब्लँक नाही. एक मिनिट थांबा. तुम्हाला कोण? गडी असेल त्याला. एक मिनिट अपेक्षित कोण आहे तुम्हाला? देवा आहे, गोला आहे आणि सर आहे. तुम्हाला सर पाहिजे का? खोला पाहू कोण येतं. अजून एक घडी त्याच्यात. देवा देवा गेले. भैया तुला कोण पाहिजे? कोण आहे? देवा, नितीन सर आणि गोला. देवा गेला. सर नितीन सर लय बोली लागत राहील. अरे तर आता आयकॉन वाटले, सगळं वाटलं. तर आता याची एकदा डेट फिक्स करू आपण. सोमवार 23 येतोय ना,
शेवटच्या हप्त्यातलं 23 ते 1 13 ते 19 घेतले तरी गुरुवारी संडे सुट्टी येईल सगळ्याला. शिवजयंती. तो येतोय ना. याचा बी प्रॉब्लेम आहे ना. 2-3 दिवस मी नाही राहिले. 12लाच नाही फक्त डायरेक्ट एक दिवसासाठी हा, मग ते तारीख 12 आहे ना, साखरपुड्याला तू 12 रिटर्न येईल. एक दिवसात जर असताना विषय तर मी ऍडजस्ट केला असतं. म्हणजे एक मात्र नका नकारचा नाही विषय. प्लेअर 9-9 काय येतात माझ्या नाही. प्रॅक्टिसला दररोज ये म्हणा मग विचार करू नाही हो आता चर्चाच करू नये. ही लीग आहे ना आपण म्हणजे स्पर्धा म्हणून नाहीये आपल्यामध्ये. नाही राहू दे ना स्पर्धा. नाही स्पर्धा आपण एन्जॉयमेंट करतोय. आपले एक जीव झालाय म्हणून खेळतोय. ठीक आहे चला मग मी काय म्हणतो समर्थनाचं राहू दे बाजूला. समर्थचा मग विषय राहिलाय भाई. प्लेअर आपल्याकडे असे कमी आहे. दररोज आलं तर काय अडचण नाही. नाही प्लेअर असे कमी आहे. मग जर याला पाशाला आणि सौराला घेतलं चालेल का? मी तेच म्हणतोय कोणी घेणार जे येत नाही ना रोज आपल्याला जे रोज येणार त्यांना प्राधान्य द्यायचं, रबीमध्ये खेळू आपण. तर आता ऑप्शन झालं एकदम सुरळीत. ऑप्शन नाही हे आपलं सिलेक्शन होतं आयकॉन्स आणि कॅप्टन्सचं, आयकॉन्स आणि ओनरचं. तर ते झालेलं आहे एकदम सुरळीत. आणि आता मी प्रेमसाठी काहीतरी खायला घ्यायला चाललो आहे. त्याला इथून बिर्याणी घेऊन येतो. आता प्रेमसाठी मस्त बिर्याणी पार्सल आणली तर तो खाऊन घेतो आता मस्त एकदम टकाटक. त्याला कोक पण आणलं सोबत, त्याला लागतंच काहीतरी. तर आता 10 वाजले. आता आम्ही सगळं आवरून घेतो. भांडे पण पडले बघा, भांडे दाखवतो तुम्हाला. तर असा सगळा आमचा राडा आहे. आता हे सगळं तर भांडे कुंडे सगळं असंच पडलं आहे. आता थोडंसं मी आवरून ठेवतो, ते सकाळीच धुवून घेऊ आम्ही आता. तर चला आजचा दिवस एकदम भारी होता. कामं झाली मस्त. ऑप्शन ते ऑप्शन नाही रे, ते आमचं सिलेक्शन झालं आणि डेट्स पण फायनल झाल्या आमच्या GPLच्या. तर GPL नाही सॉरी MPL मावळा प्रीमियर लीग. तर 15 फेब्रुवारीला ऑप्शन होणार आहे. इथंच आपल्याच फॅक्टरीत घ्यायचं आहे ते. आणि 23 फेबपासून मॅचेस चालू होणार आहे. 23 फेब ते 1 मार्चला फायनल राहील या सगळ्या पिरियडमध्ये. तर चला उत्साह वाढतो आहे प्लेयर्सचा. आता सगळे 33 प्लेयर झाले. 11 प्लेयर एका टीमला द्यायचा प्लॅन आहे असा. तर टीमचे 3 ओनर तर फायनल झाले. एका टीमचा गणूदादा आहे, एका टीमचा चांगू भाऊ आहे आणि एका टीमचं आपलं भैया दादा आहे. आणि त्यांना आयकॉन पण दिले. नितीन सर एका टीमचा आयकॉन आहे, गोला एका टीमचा आयकॉन आहे आणि देवाभाऊ एका टीमचा आयकॉन आहे. तर असे सगळे आयकॉन वाटप केली एकदम छान पद्धतीने. तर चला बघूयात ऑप्शनमध्ये आता मस्त मजा येणार आहे. तर आता आम्ही झोपतो जेवण करून सगळं आवरून बिरून. माझी एडिटिंग पण बाकी आहे ती पण करतो. तर चला आजच्या ब्लॉगला करूया इथे एंड. माझा आजचा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. टाटा बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.